ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंचा उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी मुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, संजय केळकरांसह अन्य नेते मंडळींची उपस्थिती। ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांची बंडखोरी। करंजकर यांनी दाखल केला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज। धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। वंचित बहुजन आघाडी नाही तर काँग्रेस भाजपची बी टीम। अब्दुल रहमान यांची काँग्रेसवर टीका। पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी केलं शक्ती प्रदर्शन। पालघरमध्ये सावरा विरुद्ध भारती कांबडी यांच्यात लढत। उमेदवारी नाकारल्यानं राजेंद्र गावित नाराज। हेमंत सावरांचा उमेदवारी अर्ज भरताना गावित गैरहजर। मला केंद्र आणि राज्यामधून सातत्यानं उमेदवारीबाबत आश्वासनं देण्यात आली। गावित यांच्याकडून नाराजी व्यक्त। कुपोषण, बेरोजगारी आणि आरोग्य या प्रमुख समस्यांवर वडिलांनी पालघर जिल्ह्यात काम केलं। त्यांनी केलेलं काम पुढे नेणार। पालघर लोकसभेतून महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर हेमंत सावरा यांची प्रतिक्रिया। पालघर जिल्ह्याला कुपोषण, बेरोजगारी सारख्या समस्यांनी सतावलंय, म्हणून सावरा यांना उमेदवारी दिली। त्यांचा विजय निश्चित। रवींद्र चव्हाणांना विश्वास, तर विद्यमान खासदार गावित यांचंही पुनर्वसन करणार, चव्हाणांची माहिती। रवींद्र वायकरांचा अर्ज भरताना गजानन कीर्तीकरांचीही उपस्थिती। युती, धर्म आणि राजकारणातील कर्तव्य पार पाडण्यासाठी वायकरांचा अर्ज भरायला आलो। अमोल कीर्तीकरांनाही माझ्या शुभेच्छा, गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर अर्ज भरण्यापूर्वी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील इच्छापूर्ती गणेश मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन विजयी होण्याबाबत केली प्रार्थना। महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी अर्ज भरण्यापूर्वी घेतलं प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन। यावेळी निकम यांच्या पत्नीही उपस्थित। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी घेतलं महालक्ष्मीचं दर्शन। अर्ज भरण्याआधी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। कोल्हापुरात अमित शहांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। निवडणूक प्रचारासाठी काल रात्री उशिरा अमित शहा कोल्हापूरमध्ये। अमित शहांच्या आज महाराष्ट्रामध्ये 2 सभा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शहांची गोपटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर सभा, तर सांगलीमधील विटा इथे संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी सभा। कोल्हापुरात अमित शहांनी घेतली महायुतीच्या नेत्यांची बैठक। जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करण्याच्या दिल्या सूचना। धनंजय महाडिकांची माहिती। अब की बार 400 पार म्हणणारे 200 पर्यंत तरी पोहोचतील का? 400 कुठून आणि कसे येणार ते सांगा। आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। अनंत गीतेंच्या प्रचारार्थ मुरुडच्या सभेत आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। रवींद्र धंगेकरांसाठी आज राहुल गांधींची पुण्यात सभा। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सभेला राहणार उपस्थित। राहुल गांधींच्या पुण्यातील SSPMS मैदानावर होणाऱ्या सभेची काँग्रेसकडून जय्यत तयारी। राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सभेला उपस्थित राहणार। राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सभा। वारजेमध्ये सभेचं आयोजन। अजित पवार यांनी बारामतीमध्ये प्रचारासाठी 13 ते 15 आरोपींना जामीन देऊन बाहेर आणलं आणि दबाव तंत्राचा वापर करतायत। हे आरोपी बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार करणार नाहीत ना, अशी भीती वाटते। अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप। उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी। ते जेव्हा जेव्हा कोकणामध्ये सभा घेतात तेव्हा तेव्हा आमचं मताधिक्य वाढतं आणि त्यामुळे त्यांनी कोकणात सभा घ्यावीच। मी गाडीचा खर्च देतो। नितेश राणेंची ठाकरेंवर खोचक टीका। उद्धव ठाकरे सभेनंतर 2 तास कणकवलीत असणार। नारायण राणेंनी काय ते करावं, वैभव नाईक यांचं आव्हान। ठाकरेंनी आमच्या नेत्यांवर टीका केल्यास जायचा रस्ता कुठून हे मी दाखवतो, नारायण राणेंनी केलं होतं वक्तव्य। बेबी पेंग्विन आणि चाइल्ड पॉर्नचा संबंध काय? भाजप नेते नितेश राणेंचा सवाल। ठाकरे गटाच्या जाहिरातीनंतर नितेश राणेंकडून एक्स माध्यमावर चर्चा करण्याचं आवाहन।
उद्धव ठाकरे जवळपास 65 वर्षांचे झाले, त्यामुळे लवकरच निवृत्त होतील. त्यांच्यासाठी कणकवलीमध्ये वृद्धाश्रम बांधलाय. लवकरच त्यांना तिथे पाठवणार, नारायण राणेंची खोचक टीका. उद्धव ठाकरेंनी वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, आपण मात्र शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही. शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची उद्या धाराशिवमध्ये सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे 7,50,64,927 रुपयांची संपत्ती. श्रीकांत शिंदेंकडे 11 लाखांचं सोनं, 4,97,000 हिऱ्याची अंगठी, 1,10,000 रुपयांचं घड्याळ. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन. प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, शर्मिला पवार, सुनंदा पवार, सई पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मेळाव्याला उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 दिवसात 12 दिग्गजांच्या सभा. महायुतीकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह पृथ्वीराज चव्हाण यांची खैरेंसाठी सभा, तर भुमरेंसाठी अमित शहा, राज ठाकरेंसह गडकरींची सभा. संविधान संपवण्याचा भाजपचा गेम प्लान, पण आम्ही ते होऊ देणार नाही. ते 400 नव्हते, 300ही नव्हते आणि आता 200च्या पारही जाणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांचं भाकीत. सोलापुरातील काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीनंतर परिवारासह भाजपमध्ये जाणार. प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचं नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा दावा. प्रणिती शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये काही प्रॉपर्टी आणि गुन्हे दाखवले नाहीत. निवडणूक आयोगानं त्यावर निर्णय घ्यायला हवा होता. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना दिली दारुड्याची उपमा. दारुडा जसं सामान विकतो तसं नवरत्न विकायला पंतप्रधान मोदी निघाले. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. लोकशाही, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती भाजपच्या मनातील द्वेष सर्वांना दिसतोय. त्यांच्या मनामध्ये हा विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता येणार नाहीत, आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट. सोडून गेलेल्या गद्दारांनी ज्या प्रकारे वर्तन केलं ते पाहता आता आमचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. शिंदे त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांना पुन्हा परत घेण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं स्पष्ट उत्तर. गणेश नाईकांशी पक्षश्रेष्ठींची चर्चा. नरेश म्हस्केंसाठी प्रचार करण्याच्या दिल्या सूचना. आपल्याला कुणीही तंबी दिलेली नाही. पक्षानं निरोप दिला म्हणून प्रचाराचं काम करतोय. गणेश नाईकांचं वक्तव्य. पक्ष प्रवेशाआधीच एकनाथ खडसे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात. भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारामध्ये सक्रिय. वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रचाराला सुरुवात केली. एकनाथ खडसेंची माहिती. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी त्यांना आज बोलावलं पुण्याला. संजय निरुपम आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. संजय निरुपम यांनी नुकतीच बाळासाहेब भवनामध्ये घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट. अभिनेता एजाज खान निवडणुकीच्या मैदानात. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज. बिग बॉस आणि ड्रग्ज प्रकरणामुळे आला होता प्रसिद्धीस होतात. 5 वर्ष जनतेसाठी राबलो, त्यामुळे सामान्य मतदारांच्या जोरावर ही निवडणूक लाखोंच्या फरकानं जिंकणार. ओमराजेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. राजकारणामध्ये यायचं नव्हतं, मात्र वडिलांची हत्या झाल्यानं राजकारणामध्ये येण्यास भाग पडलं. ओमराजेंची प्रतिक्रिया. तानाजी सावंत यांचा ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कार्टूनच्या माध्यमातून हल्लाबोल. ओमराजे काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष. अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवर गुन्हा दाखल करा. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी. एका भाषणात निलेश लंकेंनी पोलिसांसोबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.